जिम्मेदारी जो उनके मैदान के ऊपर था। नहीं, इंसान दिखते हैं तगड़े लेकिन खाते नहीं हैं। आजकल दुबले पतले भी बहुत खाते हैं। ऐसा नहीं कि तगड़े इंसान खाते हैं ज्यादा। किरण मात्रे का यहाँ पर ओमकार बता रहे रिकॉर्ड है, वो भी लगाते हैं उस तरह के चौके छक्के आखिरी में आके किरण मात्रे। देखिए यहाँ पर एश के संदेश पाटिल को माइक्रोफोन चाहिए, कुछ बोलना चाहते हैं। चलिए शिवा गोंधली, आपसे गुजारिश है, चलिए आपके डगआउट इंतजार कर रहा है आपको। किरण मात्रे, ये केतन मात्रे के भाई एक मजेदार इंसान है जिनके खाने के शौकीन है, खाने के शौकीन है। ओमकार बात करेंगे खाने की बात आ गई। हमें भी हमेशा खाने का शौक और सोने का शौक ये ज्यादा रहता है, इसलिए नाइट मुकाबले में हम कम दिखते हैं। नाइट मैच हमें आपने एक दिन भी एक ये, मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि मुझे पहले से डे मुकाबला देखिए हम जितने भी वक्त समय दीजिए, क्योंकि मुझे रात के 12 बजे के बाद और मेरे खास मित्र सुरेश पाटिल, उनका तारीफ करना चाहूंगा उत्तरपड़ा से। आइए तशरीफ रखिए, तहे दिल से उनका स्वागत है। तो चलेंगे इस बीच माननीय बात करेंगे जयेंद्र सेठ सोनाने जिन्होंने यहाँ पर तशरीफ रखे हैं और उनकी सम्मान करने के लिए यहाँ से गुजारिश करूंगा कृष्णा मात्रे साहब जिनके हाथों से साल फूलों की गुलदस्ता सम्मान चिन्ह के साथ जयेंद्र सेठ सोनाने साहब की देखिए रात 12 बज चुकी है, लेकिन इस तरह के बड़े हस्ती हमारे मंच के ऊपर तशरीफ रखते हुए चलिए काफी समय से इंतजार हो रहा है परेश भाई पाटिल से, और जिनकी टीम भी मुकाबला जीत गई और तोहफा उनके लिए रखा है और एक मुकाबला यहां देखने का। तो गुजारिश करते हैं, आइए परेश भाई पाटिल से, एक शिवसेना के बड़े हस्ती और देखिए हमारे जयेंद्र सेठ सोनाने जिनके यहाँ पर सम्मान होता हुआ आरपीआई अध्यक्ष थाने कृष्णा मात्रे जी जिनके हाथों से, और कल अंतिम दिन इस टूर्नामेंट करेगा, अंतिम रात है और निश्चित रूप से जयेंद्र सेठ आपके तहे दिल से शुक्रिया इस टूर्नामेंट के माध्यम से स्वर्गीय अनंत सेठ स्मृति चषक 2019। हेलो हेलो हेलो, हेलो, चलिए इसी बीच चलते हैं, वक्त ज्यादा नहीं लेंगे, रात का 12 पूछ चुका है और हमेशा मुश्किल हालत में कोई बड़े हस्ती आते हैं तो हमारे रायगढ़ एसोसिएशन के अध्यक्ष संदीप पाटिल सर फिर से एक बार जुड़ते हुए चलेंगे उनके पास दूसरे दौर की पहली मुकाबला के लिए। हॅलो, त्याच दरम्यान कृष्णा पवार नक्की जे बुवा आहेत वामनजेचे ते त्यांना इन्व्हाइट करतो, या आपलं देखील हार्दिक स्वागत। हॅलो, थँक्यू ओंकार। तर नक्कीच ज्यांच्या आपण आतुरतेने तब्बल 3 रात्री वाट पाहतोय, परंतु या 4थ्या रात्रीमध्ये नक्कीच ती आतुरता इथे आपल्याला पूर्ण होतोय। सन्माननीय श्री परेशभाई पाटील पनवेल तालुका प्रमुख शिवसेना यांचे व्यासपीठावरती इथे आगमन होतंय। मी परेशदादा पाटील साहेबांना विनंती करेन की या आपण व्यासपीठावरती फटाक्याच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय परेशभाई पाटील साहेबांचे इथे आगमन होतंय। आमचा आयोजक परेश भाई गो सर्वांच्या मनात आहे। थँक्यू डीजे। तर नक्कीच ज्यांच्या आपण इथे आतुरतेने तब्बल 3 रात्री वाट पाहत होतो, त्याच दरम्यान वावंज ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय कृष्णा पवार साहेब देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दरम्यान सन्माननीय परेशभाई पाटील साहेबांचं व्यासपीठावरती इथे आगमन झालंय, त्यांच्या फटाक्याच्या आतषबाजीमध्ये स्वागत समारंभ आपण इथे पाहतोय। धन्यवाद
परेशदादा पाटील साहेब आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. जीजी स्पोर्ट वाकलन आयोजित सन्माननीय विनोद शेठ भोईर यांच्या विद्यमानातून स्वर्गीय अनंता शेठ स्मृती चषक 2019 चा पर्व आपण इथे पाहतोय. तसेच परशुराम गायकर यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना इथे सुरू आहे मित्रांनो. गावदेवी घोट विरुद्ध देवांस 11 चिंचपाडा. एक बिग फाईट सामना. अतिशय सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे 4 धावा. हॅलो. दरम्यान अजून एक मागा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार 4 धावा. धन्यवाद डीशे. या 4 धावांनिशी मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 10 वरती. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतो. कव्हरचा अप्रतिम फटका. अप्रतिम फिल्डिंग. शॉर्ट लिमिट ऑफला होतोय परंतु थ्रो खराब. परंतु 2 धावा नक्कीच इथे पूर्ण केल्या जातात. आपण पाहतोय व्यासपीठावरती सन्माननीय पनवेल तालुका प्रमुख शिवसेना पनवेल तालुका प्रमुख भाई परेश भाई पाटील साहेब या व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याच दरम्यान कृष्णाबुवा पवार विद्यमान सरपंच भावांच्या दरम्यान चेंडू मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा येतोय किरण मात्रेचा. आता 1+1 2 धावा नक्कीच इथे लाभतील. फ्री हिटचा इशारा देखील येतोय आणि अशा रीतीने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 13 धावसंख्येवरती 14 धावसंख्येवरती. अप्रतिम अप्रतिम क्या बात है. लाजवाब फटका रोशन सालुंकेच्या बॅट मधून. कारण ज्या पद्धतीने एक निर्णायक सामना आणि या निर्णायक सामन्यामध्ये अप्रतिम खेळी इथे साकारली जाते रोशन सालुंकेच्या माध्यमातून. अप्रतिम षटकार ठोकतोय आणि या षटकाराने मात्र सामना देखील षटक देखील समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात त्या 20 धावा. अप्रतिम धावसंख्या. तर व्यासपीठावरती वावंजे संघाला सपोर्ट करण्यासाठी अजून मान्यवर आमच्यासोबत जोडले गेलेत. परेशभाई पाटील यांच्या जोडीनं परशुराम गायकर शिवसेना कार्यकर्ते आदरणीय आविक भोईर युवासेना शाखा अधिकारी वावंजे कृष्णाबुवा पवार विद्यमान सरपंच वावंजे आणि आमचे हसीम बाळासाहेब आणि त्याचबरोबरीनं हुसेन शेख या मान्यवरांचं आगमन झालंय. त्या सर्वांचं नक्की स्वर्गीय अनंता शेठ भोईर स्मृती चषक 2019 4थ्या रात्रीत आणि 3ऱ्या पर्वात आपलं हार्दिक 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 सुस्वागतम. हॅलो हॅलो. थँक्यू ओंकार. तर नक्कीच आपण पाहतोय एक अतिशय अप्रतिम सामना मैदानामध्ये रंगतोय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. एक सामना दोन्ही संघाने जिंकल्या. नक्कीच टॉस देखील इथे केला जाईल. तर मी इन्व्हाइट करतोय आमचे परेशदादा पाटील यांना. या भाई तुमच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करतोय. वावंजे आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळ खारघर शेखर राणाजी यांना मी रानेडे यांना मी इन्व्हाइट करतोय आणि खारघर टीमचे कॅप्टन आपण देखील या. तर परेशभाईंच्या वतीनं नक्कीच आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतोय की तुमच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. नक्कीच परेशभाई पाटील यांचे दादा आहेत
नक्कीच त्यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवा आणि परेशभाई म्हटलं तर प्रत्येकाला मान सन्मान कसा द्यायचा नक्कीच परेशभाई पाटील यांना भरपूर चांगला माहिती आणि शिवसेना म्हटलं तर शिस्त वचन आणि सेवा हे नातं नेहमीच जपलं जातं. यस, सामना सुरू ठेवायचा आहे. हॅलो, नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो सामना मैदानामध्ये अतिशय अप्रतिम सामना. एका बाजूला देवांस 11 चिंचपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खोट. 4 षटकांचा सामना असेल. नक्कीच आमच्या समवेत आपण पाहतोय ज्या पद्धतीने ओमकार शेट्टे यांचं अतिशय चांगलं योगदान लाभतं या स्पर्धेला समालोचन सूत्रसंचालनाच्या माध्यमातून. दरम्यान अतिशय चांगला चेंडू पहिला षटक फेकला गेलाय गोलंदाज हरेश केनीच्या माध्यमातून. परंतु हरेश केनीला कुठेतरी मार बसलाय. परंतु ज्या पद्धतीने ते फलंदाजी झाली आहे रोशन सालुंकेची अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे दाखवला जातोय रोशनच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव घेण्याची अवधी इथे लाभते. ती रोशन याला एका धावेनिशी मात्र संघ इथे जाऊन पोहोचलाय. तब्बल 25 वरती 25 धावा. पुढचा सामना असेल तो वावनच्या विरुद्ध खारघर असा. दरम्यान हा चेंडू मात्र टॅप करण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरतून चेंडू सीमारेषा पार 4 धावा. दोन षटकांचा वाजवी गेली ते संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 29. या षटकाचा विचार केला अविनाश तर शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आलाय. म्हणजे 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा इथे खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आलाय. 9 धावा या षटकामध्ये इथे खर्च केल्या जातात. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण इथे पाहतोय त्या 29 धावा पाहतोय. मंचावरती सन्माननीय परेशभाई पाटील शिवसेनेचा एक बुलंद आवाज शिवसेनेची तोप आमच्या रायगड विभागाचे. नक्कीच ज्या पद्धतीने परेशभाईचं कार्य MIDC म्हटलं पनवेल तालुका म्हटलं पूर्ण रायगड या मलंगड विभागामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकमेव असं व्यक्तिमत्व कोण असेल तर ते सन्माननीय परेशदादा पाटील साहेब. नक्कीच विनोद शेठ भोईर यांच्या जीजी स्पोर्ट वाकलन संघाच्या आमंत्रणाला मान देऊन आज त्यांची इथे उपस्थिती लाभली आहे. आणि तब्बल परेशभाई पाटील साहेब आपली 3 दिवस आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहिली जात होती. आणि खऱ्या अर्थाने आज इथे आपण उपस्थित झाला त्याबद्दल थँक्यू ओंकार. आणि नक्कीच चांगली माहिती की तब्बल 3 वर्ष आम्ही पाहतोय आणि या 3 वर्ष सलग परेशभाई पाटील साहेबांच्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पूर्ण केला जातोय. हा एक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. दरम्यान धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 31 धावा. शॉर्ट फाईन लेक्चरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. याच दरम्यान शहीद गाजी वांगणीचे इथे उपस्थित होतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादीचे एक अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 32 धावा. गोलंदाज तिसरा षटक दीपेश केनी येतोय. हा चेंडू रिव्हर्स अटेंड केलाय भिडकावलाय चेंडूला. दरम्यान क्षेत्राकडे चेंडू डाल होते. किरण म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये षटकार येतोय आणि केतन म्हात्रे यांच्या स्कोरिंग मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचली ती घोट संघाची 38 धावा. नक्कीच आपण विचार केला तर आज हा देखील आमच्या समेत योग आलाय
की ज्यांनी पूर्ण ठाणा रायगड अशा अनेक जिल्हे गाजवून सोडलेत केतन मात्रे आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय. नक्कीच ज्या खेळाडूला नेहमीच मैदानामध्ये फक्त धावा न धावा जमवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच पाहतोय, परंतु आज स्वतः ते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. वेल प्लेड केतन, एक अतिशय नामलौकिक खेळाडू वाकलन संघाचा आणि नेहमीच आदराने रायगडमध्ये देखील या खेळाडूचा नेहमीच उल्लेख होत असतो आणि वाकलन संघाचा उल्लेख होत असतो. त्यांच्या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आज इथे पाहतो. दरम्यान हा चेंडू अप्रतिम स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवला जातोय दीपेश केनीच्या माध्यमातून, परंतु कोणते धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक इथे संपला गेलाय आणि 3 षटकांचा इथे वाजवी खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आल्या त्या तब्बल 38 धावा. या षटकाचा देखील विचार केला तर या षटकामध्ये फक्त 9 धावा, म्हणजे केतन अविनाश विचार केला तर या षटकामध्ये देखील 5व्या चेंडूमध्ये षटकार आला आणि धावा झाल्या त्या 9, म्हणजे 5 चेंडूचा विचार केला तर फक्त 3च धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आपण इथे पाहिल्या आणि त्याच्यानंतर मात्र या दोन्ही गोलंदाजाने 9च्या सरासरीने इथे धावा खर्च केल्यात. तर तब्बल 3 षटकामध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते ती प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी घोट संघाची 38 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. पुढचा सामना असेल शिवशक्ती खारघर विरुद्ध वावंजे. तर नक्कीच शिवशक्ती खारघर संघाचा संघनायक शिवराज पाटील, तर वावंजे संघाचा संघनायक आपण पंकज पाटील. या दोन्ही संघनायकांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे वाटचाल करायची आहे. नक्कीच मगाशी झालेल्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ संकेत रानडे याच्या माध्यमातून आपण पाहिला. अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक ज्याने इथे दाखवला. दरम्यान हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू आळमध्ये आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली, फलंदाज बाद होतोय. रोशन साळुंके ज्या खेळाडूने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम केली साकारली होती तोच फलंदाज इथे बाद होतोय. रोशन साळुंके बॅक टू द पॅव्हलियन. दरम्यान गोलंदाज आपण पाहतोय चौथा गोलंदाज प्रणय केनी फलंदाज इथे पाहतोय. त्याच दरम्यान अजून एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा आदरा. आणि याच दरम्यान वावंजेचे सन्माननीय उपसरपंच भरत गोंडले साहेब इथे आल्यात, तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती परेशभाई पाटील साहेब व्यासपीठावरती असणं आहेत. आणि नक्कीच आज पाहतोय वावंजेचे बरेचसे मान्यवर इथे उपस्थित होत आहेत, कारण त्यांचा संघ पहिला सामना इथे जिंकलाय. नक्कीच त्यांचा सामना आता इथे पाहायला मिळेल तो शिवशक्ती खारघर संघाविरुद्ध. तर नक्कीच खारघरचे निलकंठ पाटील असतील, नगरसेवक प्रवीण पाटील असतील, त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष सन्माननीय केशवनाथ दादा पाटील असतील, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. त्यांना देखील व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. दरम्यान चौथा षटक मात्र कुठेतरी गमछाक होते ती या घोट संघाची, कारण एक अतिशय चांगला कमबॅक देण्याचा प्रयत्न या चिंचपाडा संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू एच लागतोय. चेंडू गलीच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. शॉट गलीच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव नक्कीच इथे पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 39 वरती. 4 षटकांचा सामना, शेवटचा षटक बाकी आहे. गोलंदाज पाहतोय प्रणय केनी, फलंदाज पाहतोय निलेश. एक अतिशय हॉट हिटर फलंदाज. दरम्यान हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय, परंतु शॉर्ट फाईन लेग रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय नोमॅन्स लँड मध्ये. दरम्यान
तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? नक्कीच 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या जातात आणि या 3 धावेनिशी मात्र संघाची धावसंख्या इथे गावदेवी घोट संघाची जाऊन पोहोचते ती 42 वरती. 42 धावा धाव फलकावरती. पडग्याचे नकुल जोशी, तर जयेश पाटील, ओमकार पाटील खारघर संघाचे. ओमकार से आपण संपर्क साधायचा आहे. तर सूरज पाटील या आपण आणि पंकज पाटील या आपण टॉस साठी. नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहतोय परिष्ठा पाटील त्यांच्या शुभास्ते टॉस देखील इथे केला जाईल. ओमकार विचार केला काही दिवसापूर्वी आपण एक मोठी स्पर्धा पाहिली, नाईटची स्पर्धा पेंदर मैदानामध्ये उत्तम भोईर यांच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आणि खऱ्या अर्थाने परेश दादा ट्रॉफी म्हणून त्या स्पर्धेचं नामांकन देखील आपण पाहिलं होतं. परेश दादा साहेबांचं नक्कीच मोठं योगदान देखील त्या स्पर्धेला लाभलं होतं. दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी घोट संघाची धाव संख्या धावफलकावरती आल्या ती 44 आणि येणारे 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. तत्पूर्वी मी विनंती करेन पुढच्या सामन्यासाठी नक्कीच पुढचा सामना इथे रंगेल तो गावदेवी शिवशक्ती खारघर विरुद्ध वामंजे या 2 संघांमध्ये घोट विरुद्ध चिंचपाड असा सामना सुरू आहे. तर व्यासपीठावरती जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या मान्यवरांचा सत्कार वामंजेचे सन्माननीय एकनाथ शेठ पाटील आणि खऱ्या अर्थाने आमचे परेश दादा पाटील यांचे बंधू. तर या एकनाथ शेठ आपण देखील व्यासपीठावरती. तर मी विनोद शेठ भोईर आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक, एक यशस्वी आयोजक आणि खऱ्या अर्थाने या ज्यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय विनोद शेठ भोईर साहेबांना विनंती करेन की ज्यांची इथे उपस्थिती आपण पाहतोय शिवसेनेचा एक बुलंद आवाज, रायगड विभागाचा एक खणकर नेतृत्व, तर परेशभाई पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तर व्यासपीठावरती नक्कीच आपण सत्काराकडे बोलतोय. शिवसेनेचे सन्माननीय कार्यकर्ते परशुराम गायकर इथे उपस्थित आहेत. तर पाहतोय आपण तर या परशुराम गायकर या आपण आपला देखील इथे सत्कार. आमचा आयोजक परेश हॅलो भाई गो सर्वांच्या मनात हाय. आमचा आयोजक परेश भाई गो सर्वांच्या मनात हाय. तर धन्यवाद परशुराम. तर जरा मित्रांनो आता जोरदार टाळ्या करूया आपण ज्यांचा सन्मान इथे घेणार आहोत आणि खऱ्या अर्थाने 3 दिवस ज्यांच्या शुभास्ते उद्घाटन देखील आपण पाहिला आणि आज ज्यांची उपस्थिती इथे पाहतो आपण ते सर्वांचे लाडके शिवसेनेचा एक बुलंद आवाज सन्माननीय शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आदरणीय परेशदादा पाटील साहेबांचे इथे या व्यासपीठावरती या स्पर्धेचे लाडके आयोजक विनोद शेठ पाटील या विनोद शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते परेशदादा पाटील साहेबांचा सन्मान होतोय. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो ज्यांचं अतिशय मोठा योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. धन्यवाद दादा. त्याच दरम्यान युवा सेना शाखा अधिकारी अभिक भोईर यांचा देखील इथे सन्मान मी विनोद भोईर साहेबांना विनंती करेन. तसेच शेखर दादा रानडे यांना देखील विनंती करेन की या आपण देखील. तर शेखर रानडे साहेबांना विनंती करेन की या आपण आपला इथे सन्मान विनोद शेठ भोईर यांच्या शुभास्ते केला जातो. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आणि एक यशस्वी आयोजक तर शेखर रानडे साहेबांचा इथे सन्मान होतोय. त्याच दरम्यान युवा सेना शाखा अधिकारी अभिक भोईर सन्माननीय कृष्णबुवा पवार विद्यमान
सरपंच वावंजा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय कृष्णाबुवा पवार साहेबांचा इथे सन्मान होतोय. नक्कीच आपण पाहतो आज वावंजाचे बरेचसे मान्यवर दादा इथे उपस्थित आहेत, कारण एक अतिशय चांगला खेळ आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून इथे आपण पाहिला. त्याच दरम्यान हनीश बाळासाहेब यांचं देखील या साहेब हाजी बाळासाहेब नक्कीच शेख का ओके हाजी बाला शेख यांचा इथे सत्कार होतोय. त्याच दरम्यान सन्माननीय उपसरपंच भरत गोंदली साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि गोंदली साहेबांना विनंती करतोय की या आपण आपला देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान इथे केला जाईल. दरम्यान चेंडूला भिडकावलाय तो लॉंगॉनच्या दिशेने पंचांचा इशारा आहे. त्याच दरम्यान सन्माननीय वामंज ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरत गोंदली साहेबांचा इथे सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतोय. तसेच हुसेन शेख अजून एक अप्रतिम फटका. तसेच एकनाथ शेठ पाटील आमचे सन्माननीय एकनाथ शेठ पाटील युवा नेतृत्व या एकनाथ शेठ आपलं देखील इथे सन्मान विनोद शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. तर टॉस साठी यायचं आहे सूरज पाटील आणि पंकज पाटील संकेत आला इथे. बाबू टॉस घे. तर भाईंना विनंती करेन अशोकजी सोनावणे आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. ओके चालेल. तर या षटकानंतर नक्कीच आपण टॉस कडे वळणार आहोत. तो जीत के लिए तकरीबन 45 रनों की जरूरत है 4 ओवर में. गेंद हवा में 2 खिलाड़ी आए थे लेकिन नो मैंस लैंड इस बीच 2 रन जरूर मिल चुके हैं और इन 2 रनों के साथ ही साथ टोटल 2 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 14 रनों के ऊपर हुसैन शेख यहां पर उपस्थित है. हुसैन जी शेख यहां पर आइए, आपका भी यहां पर सम्मान हो रहा है. विनोद भोईर साहब से हम गुजारिश करेंगे कि अपने शुभ हाथों से टॉस कीजिए. तो विनोद शेठ भोईर इनके शुभ हाथों से सम्मान हो रहा है. तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. टोटल रन संख्या बन चुके हैं 14 रन. तर दोन्ही संघनायक इथे मी शेखर रानडे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते टॉस इथे करायचा आहे. 4 ओव्हर का ये मुकाबला 4 षटकाचा सामना असेल. तर टॉस जिंकलाय शेखर, अभिनंदन. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? गोलंदाजी. फिल्डिंग फर्स्ट घेतली आहे. समोर खारघर संघ आहे, अतिशय चांगला परफॉर्मन्स आहे या संघाचा. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरचा सामना आहे तरी कमीत कमी जास्तीत जास्त 40 धावांमध्ये रोखू आम्ही. नक्कीच. कोणते असे गोलंदाज असतील की सुरुवातीच्या गोलंदाजाचा वापर ज्यांचा होईल? प्रकाश पाटील आहे, त्याच्यानंतर निकेश म्हणून यंगस्टार आहे, मग मोसिम शेख आहे, असे आहेत 3 आहेत. फलंदाजाचा विचार केला तर कोणत्या फलंदाजांवरती जास्त भरोसा असेल? प्रकाश पाटील ऑलराऊंडरची भूमिका निभावतात आणि आता अमित म्हणून आम्हाला जॉईन झालाय. मागच्या मॅचला तो जरा उशिरा आला, पण आता त्याची नक्की आम्हाला मदत होईल. आणि तू देखील तेवढ्या ताकदीचा फलंदाज. वेल प्लेड. अभिनंदन. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. सूरज देखील आपल्याला फलंदाजी इथे करायची आहे. थँक्यू. राष्ट्रवादी के शाहिद गाजी और वांगनी प्रीमियर लीग के आयोजन करता है, तो
शाहिद गाजी साहब का यहाँ पर सम्मान इस मंच के ऊपर किया जाएगा। शाहिद गाजी साहब आइए, आपका यहाँ पर सम्मान। मैं विनोद भोईर साहब से गुजारिश करना चाहूंगा कि अपने शुभ हाथों से शाहिद गाजी जिनका आप सम्मान कीजिए। अभी अभी ओमकार ने यहाँ पर जानकारी दी है कि वांगणी प्रीमियर लीग जिनके माध्यम से काफी बड़ी प्रतियोगिता होती है, करजत की सबसे बड़ी प्रतियोगिता होती है वांगणी प्रीमियर लीग, उनके बेहतर नाचंकर्ता शाहिद गाजी साहब इस मंच के ऊपर जिनका सम्मान हो रहा है। तो बिल्कुल यहां से देखा जाए तो जिस तरह से हम ये मुकाबला देख रहे हैं, 45 रनों की जरूरत है जीत के लिए देवांश 11 चिंचपाड़ा टीम को, लेकिन तो देखने यहां से फिर से एक बार बाबू शाह जो इस बीच ये गेंद उठाने की कोशिश बिल्कुल, लेकिन यहां से ये क्या हुआ ये भी देखने वाली बात हो सकती है। कैच हाथ में आया जरूर था, लेकिन पूरी तरह से यहां पर जज हुआ है क्या नहीं, लेकिन जज नहीं कर पाए। तो ऐसे में देखा जाए तो यहां से मुन्ना जो गेंदबाजी के ऊपर हम योगेश पाटिल को देख रहे हैं। पहला ओवर यहां पर फेंका रोशन सालुंके जिन्होंने तकरीबन 14 रन खर्च किए थे, लेकिन दूसरा ओवर लेकर आए हैं योगेश पाटिल। लेकिन योगेश पाटिल की बात करें तो जिन्होंने अब तक निश्चित रूप में 5 गेंदे फेंकी हैं, किफायती मारा जरूर किया है जीत के लिए। 45 रनों की जरूरत, ऐसे में टोटल रन संख्या बन चुके हैं 20 रन। अभी भी गेंद और रनों के बीच में फासला इतना डिफरेंस नहीं है, ज्यादा नहीं देखने को मिल रहा है। एक आध दो बड़े हिट मैच का रुख बदला जा सकता है। इस बीच ये गेंद अपील हुई थी, लेकिन इस अपील को खारिज जरूर किया है अंपायर ने। लेकिन यहां से दूसरे की कोशिश और 2 रन भी देखते देखते मुकम्मल किए। अंपायर मोतीराम भोईर का इशारा हो चुका है कि ये गेंद लेग बाइस के रूप में रन मिले हैं। ओवर की समाप्ति हो चुकी है, महज 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या यहां पर बन चुके हैं 22 रन, यानी कि जीत के लिए 45 का पीछा करते हुए पहले 2 ओवर में आए हैं 22 रन। अब जीतने के लिए बची भी गेंदें हैं 12 और 23 रनों की जरूरत, यानी कि 12 गेंदों में जिस तरह से 22 रन यहां पर जोड़ चुके हैं, लेकिन अभी भी 12 गेंदों का खेल बचा हुआ है और तकरीबन 23 रन चाहिए। पानी की मांग की है मैदान के अंदर, तो पानी लेके जाना है। शिवदास चलो जाइए आप। काफी मेहनत है, थकान तो होती रहती है। तो अगला मुकाबला जरूर यहां पर हम देखेंगे। वावंजे विपक्ष शिव शक्ति खारगर के बीच में एक बिग फाइट हेलो जरूर हो सकती है। हेलो तो देखना है 12 गेंदे और 23 रनों की जरूरत। देवांश 11 चिंचपाड़ा विपक्ष कावदेवी कोट के बीच में चलता हुआ मुकाबला देखना है। दोनों टीमों के दर्शकों की धड़कनें तेज रुकी हुई हैं। यहां से देखा जाए तो देवांश चिंचपाड़ा के हमारे एक बेस्ट स्कोरर
रायगढ़ एसोसिएशन के सदस्य उमेश भोईर भी यहां पर इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी स्वागत करते हैं। ओ हो, यहां पर नो बॉल करार, बिल्कुल बीमर गेंद थी और इसके साथ ये 4 भी मिले हैं और इन 4 रनों के साथ यानी कि 1+4 5 रनों के साथ टोटल रन संख्या बढ़ती हुई 27 के ऊपर आ चुका है टोटल। पे नजदीक आता हुआ दिख रहा है। इस बीच फुल टॉस थी, अर्जुन परदेसी क्या रुकेंगे और यहां से अर्जुन परदेसी ने इस गेंद को लॉफ किया है 6 के लिए विकेट। तो देखना यहां से जिस तरह से अर्जुन परदेसी तहाड़ रहे हैं, आक्रामकता का रूप ले रहे हैं और ऐसे में देखा जाए तो एक बड़ा हिट खेला है अर्जुन परदेसी ने, 4 के बाद तुरंत छक्का। फिर से एक बार फुल टॉस और इसी के साथ एक और बेहतरीन हिट, 6 रन। मुकाबला पूरी तरह से फिनिश के रेस में यहां पर चल रहे हैं इस समय अर्जुन परदेसी। हेलो, तो रोशन सालुंग यहां पर गेंदबाज देखा जाए तो संदेश पाटिल पूरी तरह से गेंद दीजिए। अविनाश गेंद तो अब 6 रनों की जरूरत है, बच्ची भी 10 गेंदें अभी भी बची हैं, 10 गेंदें बची है और 6 रन चाहिए। हम देख रहे हैं मैदान के अंदर मुकाबला जिस तरह से गांवदेवी गौड़ टीम ने 4 ओवर में 44 रनों की एक लंबा यहां पर टारगेट सेट किया था, लेकिन शुरुआत काफी अच्छी की थी देवांश 11 चिचपारा टीम के बल्लेबाजों ने। अर्जुन परदेसी और रोशन पाटिल आक्रामकता का रूप लेकर यहां पर खड़े हुए हैं, लेकिन अर्जुन परदेसी ने पूरी तरह से इन रनों की बात करें तो 35 रनों के ऊपर अर्जुन परदेसी खेल रहे हैं और एक सिंगल का साथ दिया है। रोशन ने अच्छी गेंद थी, बढ़िया गेंद थी, यहां से इस गेंद को निश्चित रूप में सम्मान देने की कोशिश जरूर की थी, लेकिन ये डॉट गेंद की समाप्ति। अब 9 गेंदों का खेल बचा हुआ है और 6 रनों की अभी भी जरूरत है, 9 गेंदे 6 रन। लोअर फुल टॉस थी, इस गेंद को हल्के हाथों से ऑन ड्राइव किया था, मिड विकेट की तरफ इस गेंद को रोकने का प्रयास किया, 1 रन जरूर यहां पर मिलता हुआ। इस 1 रनों के साथ ही साथ टोटल रन संख्या बढ़ती हुई 40 के ऊपर, यानी कि अब से 5 रन चाहिए बची हुई 8 गेंदों में। इस पीछे गेंद रफ्तार भरी गेंद थी, यदि शुरुआती जो गेंदे थे वो शुरुआती गेंदें इस तरह की होती तो निश्चित रूप में मैच में एक रोमांच बढ़ सकता था, प्रेशर हो सकता था चिंचपारा के ऊपर, लेकिन शुरुआती पहली गेंद भीमर पे की जिसके साथ नो बॉल के ऊपर 4 मिले थे, उसके बाद फुल टॉस पे की जिसके ऊपर एक बड़ा हिट लगाया था, उसके बाद देखा जाए तो बिल्कुल जिस तरह से लोअर फुल टॉस थी उसके ऊपर भी फाइन लेग के ऊपर से छक्का आया था और ऐसे में देखा जाए तो यहां से 4 मिले, इसी के साथ मुकाबला पूरी तरह से खुला होता हुआ, यानी कि अब जीतने के लिए 6 गेंदों का खेल बचा हुआ है और 1 रनों की जरूरत है। मुकाबला बिल्कुल बराबरी के ऊपर छूटता हुआ दिख रहा है, लेकिन इस टूर्नामेंट का रूल्स है कि जिस तरह से विकेटों के ऊपर पहले नजरअंदाज ध्यान दिया जाएगा और जिस तरह से यहां पर देखा जाए तो विकेटों की बराबरी होती है तो टॉस जीतने वाली टीम को निश्चित रूप में विन करार भी दिया जाता है, लेकिन यहां से अविनाश मेरे हिसाब से एक भी विकेट नहीं गिरा है, मैच बराबरी के ऊपर छूट चुका है, तो ये 6 गेंदें डॉट भी निकलती है तो भी यहां पर
जीत मुकम्मल हो सकती है, ताकि सामने वाली टीम की 2 विकेटें गिरी थी घूट के, लेकिन 1 रन चाहिए 6 गेंदों में। और ये देखिए हल्के हाथों से फ्लिप किया, 4 रन मिले अर्जुन परदेसी को, और इसी 4 रनों के साथ ही साथ और 16 गेंदों में 40 रनों की नायाब पारी खेला अर्जुन परदेसी ने। 45 का पीछा करना था, और ऐसे में 16 गेंदों में 40 रनों की नायाब पारी खेले अर्जुन परदेसी ने, तो मैन ऑफ द मैच का खिताब जरूर